देवळा पोलीस स्टेशनची धडक कारवाई. मृत्यू जबाबदार असलेले आरोपी देवळा पोलिसांच्या ताब्यात. देवळा पोलीस ठाण्यानं धडक कारवाई करत अपहरण खंडणीची मागणी करून एकाने मृत्यू जबाबदार असणाऱ्या व जबरी चोरी केलेल्या आरोपितांना पकडलंय. या आरोपितांनी पिकअप गाडी व गुटख्यासह एकूण 28,16,064 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. देवळा पोलीस ठाण्यास दिनांक 12/3/2026 रोजी फिर्यादी इलियास सुलतान बागवान वय 44 वर्ष, व्यवसाय चालक, राहणार बागवानपुरा, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक यांचे फिर्यादीवरून देवळा पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. फिर्यादी व मयत जब्बार चांद तांबोळी हे पिकअप गाडी हिच्यामध्ये गुटखा घेऊन येत असताना त्यांना रस्त्यात अडवून त्यांचे अपहरण करून गुन्हा दाखल होऊ देण्यासाठी 25 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. त्यांच्या ताब्यातील पिकअप गाडी व माल त्यांचे बळजबरीने घेऊन गेलेले होते. जब्बार चांद तांबोळी यांच्याशी झटापटी करून त्यास दमदाटी करताना व बळजबरी गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला जात असताना त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. सदर गुन्ह्यात जब्बार तांबोळी यांचा मृत्यू झाल्यानं त्याचे पडसाद संपूर्ण नाशिक जिल्ह्यात पडले होते. अशा सामाजिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या गुन्ह्याचा तपास करण्याचे आव्हान नाशिक ग्रामीण पोलिसांसमोर उभे होते. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक माळणगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण, उपविभाग कळवण यांचे मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते हे स्वतः करीत होते. यातील आरोपितांना ताब्यात घेतलं असून त्यांना सदर गुन्ह्यात अटक करून माननीय न्यायालयानं एका आरोपिताची 4 दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे. सदर गुन्ह्यातील जबरी चोरी करून नेलेली गुटख्याने भरलेली पिकअप गाडी घेऊन गेल्याची कबुली दिली होती. त्यांना विश्वासात घेऊन गुन्ह्याचा पुढील तपास करता त्यांनी सदर पिकअप गाडी ही सटाणा पोलीस ठाणे हद्दीत ढोलबारे ते पारनेर रोड लगत पडित शेतात गुटख्यासह लपवून ठेवलेली होती. पोलिसांनी मोठ्या शिताफीनं सदर गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल हस्तगत केलाय. त्यात एकूण 22,16,064 रुपयांचा गुटखा व पिकअप गाडीसह एकूण 28,16,064 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरची कामगिरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, विनय देवरे, नितीन बाराहाते, योगेश दिलीप सोनवणे यांच्या पथकानं केलेली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदरच्या कामगिरीबाबत देवळा पोलीस ठाणेकडील पथकाचे अभिनंदन केले आहे. वृत्तसंकलन समाधान केदारे, कार्यकारी संपादक, देवळा.